एखाद्या गावगुंडाप्रमाणे असंस्कृत आणि असभ्य भाषेचा वापर अलीकडेच उपमुख्यमंत्री या जबाबदारीच्या पदावर असलेल्या अजित पवारांनी केला। तसा तो नेहमीच करतात म्हणा। ही पद्धत नाहीये। कॅमेरा बंद करा। तुम्ही ना इतके वेडे आहात। मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे। दादांना आवडत नाही इथं। एक मिनिट। पण यावेळचं प्रकरण गंभीर आहे। सोलापुरातल्या कुर्डू गावामध्ये बेकायदेशीरपणे मुरुम उपसा सुरू होता। त्यावरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना कर्तव्यावरती असताना रोखून फोनवरून ज्या पद्धतीची भाषा अजित पवारांनी वापरली ती फक्त एखादा गावगुंडच करू शकतो। ने मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट। मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए। सर मुझे कैसे पता है आपसे? या टगेगिरी विरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा एकदा आक्रमक झालेल्या आहेत। मुंबईत असते तर त्यांच्या चिंधड्या उडवल्या असत्या असा संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे। एकूणच अंजना कृष्णा यांच्याशी संबंधित हे प्रकरण अजूनही शांत झालेलं नाहीये। अजित पवार कधीच सुधारणार नाहीयेत का? का वारंवार गावगुंडांप्रमाणे बोलतात अजित पवार? अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या विरोधात नेमकं काय करायचं ठरवलंय? आपल्या सहकारी पक्षांच्या जबाबदार, खरं तर बेजबाबदार म्हटलं पाहिजे, तर अशा या नेत्यांना का सहन करतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? आणि सगळ्यात महत्त्वाचं, अंजना कृष्णा यांची माफी कधी मागणार आहेत अजित पवार? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये असणार आहेत। सो व्हिडिओ पूर्ण तर पहाच आणि शेवटी तुमच्या प्रतिक्रियाही द्या। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 5-5, 6-6 वेळा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि अजून विविध मंत्रिपद उपभोगलेल्या आणि वय वर्ष 65 पूर्ण केलेल्या अजित पवारांना कुणाशी कसं बोलायचं हे कधी कळणार असा प्रश्न सध्या विचारला जातोय। काहीतरी उलटपालट बोलायचं आणि कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली की मग कुठंतरी आजारपणाचं कारण पुढे करत गायब व्हायचं, ही अजित पवारांची स्टाईल झालेली आहे। आधीचं कोणतंही प्रकरण बघा, तुम्हाला हाच पॅटर्न जो आहे तो दिसून येईल। कारण प्रश्नांना सामोरं जाण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाहीये। त्या उपर पुण्या पत्रकाराने प्रश्न विचारलेस तर उलट त्याच्यावरतीच खेकसायचं। एक मिनिट, तुम्हाला उद्योग नाही ते ऐका ना बाबा। झालं सुरू का? थांबा जरा, माझाही ऐका। आम्हाला 5-5, 6-6 वेळा लोकांनी उगाच निवडून दिलंय का असा मोठेपणा सांगत बसायचं। तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय ते सरकारी कामं करण्यासाठी निवडून दिलंय, विकास कामं करण्यासाठी निवडून दिलेलं आहे, कुणावरही खेकसण्यासाठी, टगेगिरी करण्यासाठी नाही, हे लक्षात ठेवा। आणि हे काय उठसूट अरेतुरेची गावगुंडाची भाषा वापरायची आणि का म्हणून ती लोकांनी सहन करायची? आपण घटनात्मक पदावरती आहोत याचं भान आहे की नाही अजित पवारांना? IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्यासोबत ज्या असभ्य भाषेचा वापर त्यांनी केला तो तुम्ही खरं तर वेगवेगळ्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून अनेक वेळा ऐकला असेल आणि बघितला असेल, त्यामुळे परत त्याचं रिपिटेशन आम्ही या व्हिडिओमध्ये करणार नाही। अशी हजार प्रकरणं होत असतील पण व्हायरल एखादंच होत असतं, जसं हे प्रकरण झालेलं आहे। तर प्रश्न हा आहे की एखाद्या महिलेशी आपण बोलत आहोत तेव्हाही अरे तुरे, रस्त्यावरचे टपोरी सुद्धा असं बोलत नसतील। आणि राजेरवाणी गोष्ट तर पुढे घडली आहे, तहसीलदाराला सुद्धा मारहाण झाली आहे। तर आपल्या सो कॉल्ड सुसंस्कृत नेत्याच्या गुड बुकमध्ये राहायचं म्हणून त्यांच्या एका महान आमदाराने अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक कागदपत्रांवरतीच शंका घेतली, त्या संदर्भातलं ट्विटही केलं, नंतर या आगाऊपणाविषयी दिलगिरी व्यक्त केली। कुठून येते ही मस्ती? तिडी काढणार आहे हे सगळं। अजून एक महान व्यक्ती जे खासदार आहेत, ज्यांचं नाव सिंचन घोटाळ्यामध्ये आलेलं होतं त्यांच्याच म्होरक्यासह, ते म्हणजे सुनील तटकरे। दादांचा बोलण्याचा टोनच तसा आहे असं त्यांचं म्हणणं होतं। कशाचं समर्थन करताय? एका महिला अधिकाऱ्याशी बोलण्याचा हा टोन असतो का? कशाला गुलाबी जॅकेट घालून मग लाडक्या बहिणींवरती प्रेम असल्याचा शो ऑफ केला होता? आणि हे त्यांना मतं दिलेल्या लाडक्या बहिणींना सुद्धा खरं तर विचारायला पाहिजे। कर्तव्यावरती असणाऱ्या एका जबाबदार अधिकाऱ्याला सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून खरं तर अजित पवार यांच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई करायला हवी, पण असं करण्याची हिंमत आपल्या पोलीस खात्यामध्ये नाही। अजित पवारांकडे अर्थ खातं आहे आणि हा जो काही प्रकार घडलेला आहे तो महसूल खात्याशी संबंधित होता। म्हणजे तसा तर अजित पवारांचा इथे काहीही संबंध नव्हता, तरीही ते बोलले।
खालच्या स्तराला जाऊन बोलले. अगदी तसंच संबंध नसताना बोलण्याची, आंदोलनाची सवय असलेले रोहित पवार यांना आपल्या काकांचा पुळका आलाय. म्हणे त्यांच्या हिंदीमुळे आणि शैलीमुळे घोळ झाला. अरे रावी, दमदाटी या शैलीबद्दल बोलतायत का रोहित पवार? आणि राहिला प्रश्न त्यांच्या हिंदीचा, तर उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यासारख्या एका नेत्याला बेसिक हिंदीही येऊ नये. केवढंही दुर्दैव आहे. म्हणजे हे समर्थन पाहून असं वाटतं की खरंच सगळे वेगळे झालेत की आपल्या सगळ्यांना बनवतायत. तिकडे आपला बोलण्याचा हेतू तसा नव्हता असं म्हणून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केलाय. कुणासाठी? तर ज्याचे ई सिगरेट पितानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. हे सगळं बोलून वाद झाल्याच्या नंतर नेहमीच्या आपल्या सवयीप्रमाणे अजित पवार गायब झाले होते. कारण मगाशी सांगितलं तसंच प्रश्नांना सामोरं जाण्याचा मोठेपणा त्यांच्यामध्ये नाहीये. पत्रकारांनी प्रश्न विचारला तर आपलं कंट्रोल सुटेल ही भीती देखील वाटत असावी. पण ही जी काही टगेगिरी आहे ते कुठेतरी थांबायला हवी, म्हणून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. आपल्या वकिलाच्या मार्फत अंजली दमानिया यांनी कायदेशीर तक्रार ही गृह खात्याकडे पाठवलेली आहे. त्यामध्ये FIR ची मागणी करण्यात आलेली आहे. कारण कुठल्याही अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करता येतो. या सगळ्या प्रोसेस नंतर दमानिया कोर्टामध्ये देखील जाणार आहेत. पण त्यामध्ये किती यश येईल हे माहीत नाही. कारण एवढा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे की राजकीय गुन्हेगारांना शिक्षा होईल ही आपल्या देशात एक अत्यंत कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर होऊन बसलेली आहे. त्यामध्ये कायद्यानुसार ज्यांना जे करायचं ते त्यांना करायला मुभा आहे असं अजित पवारांनी म्हटलंय. म्हणजे त्यांचा टोन पाहता आपल्या वक्तव्याचं कुठेही वाईट त्यांना वाटलेलं नाही हेच दुर्दैवाने दिसून येतंय. मला जे उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे. माझ्या दृष्टीनं मी नंतर ट्विट केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे. अजित पवारांनी त्याच्याबद्दल जी काही भूमिका मांडायची ती मांडलेली आहे आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी पण त्याची नोंद घेतली. जलसंपदा विभागातले मुख्य अभियंता विजय पांढरे आठवतात का तुम्हाला? ज्यांनी अजित पवारांच्या या नव्या प्रतापानंतर पुन्हा एकदा आरोप केले. सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार अजित पवारच होते याचा पुनरुच्चार त्यांनी नुकताच केलेला आहे. या प्रकरणाची योग्य आणि निष्पक्ष चौकशी झाली असती तर अजित पवार जेलमध्ये असते असा संताप देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यावेळेला अजित पवारांना राजीनामा द्यायला लागला होता. काँग्रेस सरकारने चौकशीही लावली होती, पण दुर्दैवाने पुढे काहीच झालं नाही. माधवराव चितळे समिती जी या घोटाळ्याच्या चौकशीसाठी गठीत करण्यात आली होती त्यांनी सविस्तर अहवाल दिला होता. त्यामध्ये भ्रष्टाचार हा स्पष्टपणे नमूद केला होता. या अहवालानुसार कारवाई झाली असती तर अजित पवार तुरुंगात असते असं खुद्द माधवराव चितळे म्हणाले. यातली आणखी एक डेव्हलपमेंट म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो आहे त्यांच्यातर्फे अजित पवार यांना या घोटाळ्यामध्ये क्लीन चिट दिली अशी लेखी माहिती नागपूर खंडपीठासमोर दिली. पण अजूनही या क्लीन चिटला खंडपीठाने मान्यता दिलेली नाहीये आणि कोर्टामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे. आता ते लवकरात लवकर निकाली निघावं अशीच अपेक्षा आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं ही व्यक्त करू शकतात. पण हे सगळे घोळ घातल्यानंतर सुद्धा अजित पवार यांचा औरा काही औरच आहे. आपण सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून आणि एका महिला अधिकाऱ्याशी असभ्य भाषेमध्ये बोलल्याच्या चुकीबद्दल अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री आहेत यांनी त्यांची म्हणजेच अंजना कृष्णा यांची माफी मागायला हवी. अर्थात त्यांचा अहंकार त्यांना हे सगळं करू देणार नाही आणि तेवढा सुसंस्कृतपणा देखील त्यांच्यामध्ये नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घालून अजित पवारांसारख्यांची कानउघडणी करायला हवी. कारण शेवटी अजित पवार काय आणि त्यांच्या पक्षातले लोक काय, सरकारला मान खाली घालावी लागते. शिवाय वारंवार मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण द्यावं लागतंय जे ॲक्च्युली अपेक्षित नाहीये. म्हणजे कमाल बघा, जेव्हा हे प्रकरण घडलेलं होतं तेव्हा अजित पवार काहीही बोलले नाहीत. आजारी होते ना. असं काहीतरी घडल्यावरच ते कसे आजारी पडतात हा सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. पण त्यांनी ज्या चुका केल्या त्यावरती राज्याच्या प्रमुखांना म्हणजेच आपल्या मुख्यमंत्र्यांना प्रतिक्रिया द्यावी लागली आणि हे वारंवार घडतंय आणि हे कुठेतरी थांबायला हवं. सर्व अधिकाऱ्यांना या निमित्ताने आवाहन आहे की कोणत्याही राजकीय नेत्याच्या धमक्यांना महत्त्व देऊ नका, घाबरू नका. आपलं कर्तव्य हे प्रामाणिकपणे पार पडा.
कदाचित त्याचा त्रासही होईल, पण अशा भ्रष्ट टगेगिरी करणाऱ्या राजकारण्यांच्या विरोधात वेळीच तक्रार दाखल करा आणि हा जो काही पायंडा म्हणजे चुकीचा पायंडा पडलेला आहे तो नाहीसा होण्यासाठी आपल्यापासूनच सुरुवात करा. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? राजकारणाचं झालेलं गुन्हेगारीकरण कसं कंट्रोलमध्ये येईल असं तुम्हाला वाटतं? कमेंट करा आणि व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.